झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे तिहेरी हत्याकांडाने हादरलाय। 2 महिला आणि एका लहान मुलीची हत्या करण्यात आली आहे। वानवडी परिसरातल्या उदयबागमध्ये ही घटना घडली। दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। चंपारत्ना सोसायटीमध्ये मसळकर कुटुंबीय राहतात। या कुटुंबातील विश्वजित मसळकर हे नोकरीनिमित्त सकाळी घराबाहेर पडले। त्यानंतर त्यांची आई शोभा मसळकर, पत्नी अर्चना मसळकर आणि 2 वर्षांची मुलगी किमया घरी होते। रात्री 8च्या सुमारास विश्वजित कामावरून घरी परतले। त्यावेळी या तिघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांना आढळलं। धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली होती। मसळकर यांच्या शेजारी राहणारे मधुसूदन कुलकर्णी हे देखील या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मसळकर याच्या घरातून काही तोळ सोनं आणि 7 ते 8 हजार रुपये चोरीला गेले। त्यामुळे हे हत्याकांड चोरीच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। घरातील काही वस्तू मिसिंग असल्याचं दिसतंय। त्याच्यामध्ये विशेषतः काही दागिने हे गेल्याचं दिसतंय। तर प्रथमदर्शनी हे चोरीचे उद्देशाने आहे, परंतु अधिक तपास पोलीस करत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।